ही 24 तासवर आत्ताची मोठी बातमी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी फडणवीसांच्या या निवासस्थानी सकाळी 8 वाजता राज ठाकरे पोहोचले आणि अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय. छत्रपती शिवाजी महाराज मैदानासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती कळतीये. सूत्रांकडून ही माहिती येते तर राज्यात सध्या रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीचा मुद्दा गाजतोय आणि रिक्षा चालकांना 15 ऑगस्टपर्यंत मराठी शिकण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर मराठी न बोलणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाईचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलाय. त्यामुळे या संदर्भात राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. 2 दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेसंदर्भात सुद्धा पाहणी केली होती आणि याबाबतही राज ठाकरे यांनी फडणवीसांशी चर्चा केलेली आहे असं कळतंय. त्यामुळे आज सकाळी झालेली राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट एकदा आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून या भेटीसंदर्भातले आणखी काही महत्त्वाचे तपशील. तर भेटीचं कारण म्हणजे राज ठाकरेंनी आज जेव्हा फडणवीसांची भेट घेतली अनेक महत्त्वाचे मुद्दे यामध्ये चर्चेला आले. वर्षा निवासस्थानी राज ठाकरे आणि फडणवीस यांची ही भेट झाली. छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानासंदर्भातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर या भेटीमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय. रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीकरणाचा मुद्दा सुद्धा चर्चेचा विषय होता. त्याचबरोबर मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात सुद्धा चर्चा झाल्याचं कळतंय. राज ठाकरेंनी नुकताच दौरा केलेला होता, पाहणी केलेली होती आणि हे सगळे मुद्दे हाती घेऊन राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही भेट झाल्याचं कळतं आहे. मनशी पाठक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत. थेट जाऊया मनशीकडे, जाणून घेऊया काय नेमके या भेटीमागचं कारण होतं. मनशी, आज सकाळीच एकतर ही महत्त्वाची भेट झाली आहे राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची. काय नेमके महत्त्वाचे मुद्दे या चर्चेमध्ये होते, काय नेमकी माहिती कळते? खरं तर वेगवेगळे मुद्दे हे चर्चेत असू शकतात. या राज ठाकरेंची खरं तर 15 ते 20 मिनिटांची अवघी ही भेट होती. वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या जाऊन राज ठाकरेंनी ही भेट घेतली आहे. सगळ्यात महत्त्वाचं, सकाळी ही भेट घेतल्या कारणाने राजकीय वर्तुळात या भेटीनंतर चांगलीच खळबळ माजलेली दिसते. सगळ्यात महत्त्वाचं की या भेटीला राजकीय अर्थ आहेत का, तर त्या राजकीय अर्थ अर्थातच असू शकतात. कारण राज ठाकरे जेव्हा मुख्यमंत्र्यांना किंवा शिंदेंना भेटतात तेव्हा राजकीय वर्तुळात या चर्चा होतातच. मात्र सध्याच्या घडीला राज ठाकरेंचे जर गेल्या काही दिवसातले आपण दौरे बघितले तर मुंबई गोवा महामार्गाची पाहणी असेल, नाशिकचा दौरा असेल, या ठिकाणचे दौरे, सोबतच नागरी समस्यांवर वेळोवेळी राज ठाकरे यांनी विचारलेले प्रश्न हे पाहता राज ठाकरे यांनी काही समस्यांबाबतीत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याचं सांगितलं जात आहे. इतकंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान जे राज ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या समोर आहे त्या संदर्भात सुद्धा ही भेट होती. इतकंच नाही तर सगळ्यात महत्त्वाचं की काही दिवसांपूर्वी मुंबई गोवा महामार्गाची जी पाहणी केली त्यानंतर एक विस्तृत पत्रकार परिषद सुद्धा राज ठाकरेंनी घेतलेली होती. त्या ठिकाणच्या रस्त्यांची अवस्था, खड्डे यांवरती राज ठाकरे यांनी भाष्य केलेलं होतं. त्या संदर्भात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याचं सांगितलं जात आहे. कुंभमेळ्याची कामं सध्या नाशिक शहरामध्ये सुरू आहेत आणि नाशिकचा दौरा सुद्धा राज ठाकरेंनी केलेला होता. त्या ठिकाणी असलेल्या खड्ड्यांची अवस्था पाहता त्यावरती प्रश्नचिन्ह सुद्धा राज ठाकरेंनी उपस्थित केलेलं होतं. अतिशय सडकून टीका नाशिकच्या दौऱ्याच्या दरम्यान राज ठाकरेंनी केलेली होती. त्याच्यामुळे नाशिकचा दौरा आणि कुंभमेळ्याचं प्लॅनिंग या संदर्भात सुद्धा राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांशी त्यांनी चर्चा केली असण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर मुंबईतल्या काही महत्त्वाच्या नागरी समस्यांविषयी, काही प्रश्नांविषयी सुद्धा राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असण्याची शक्यता आहे. मात्र एकंदरीत राजकीय अर्थ सुद्धा या भेटीच्या पाठीमागे जोडले जात आहेत. सध्या सुरू असणारी शिवसेना पक्षाची सुनावणी असेल, दिल्लीमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसला घेऊन असणाऱ्या घडामोडी असतील, या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची ही भेट अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. निश्चितच याबाबत आणखी स्पष्टता काही वेळामध्ये निश्चितच येईल. धन्यवाद मनशी दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. मनशी पाठक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या.